सावंत यांना पाहतोय. बालयोगी सदानंद महाराज क्रीडा नगरी श्री क्षेत्र राई या मैदानावर आपण ही स्पर्धा खेळत आहोत. पंचांचा अधिकृत इशारा 2:56 फर्स्ट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरची पिचिंग यष्टीरक्षकाला भेटकत बॉल मागे जातोय. थर्ड मॅनला बाईची एक धाव असणार आहे. एक धाव वाढेल. एक धावाने धावफलक सुरू होईल. टीम वन सोल्युशन संघ मला देखील तितकंच आम्ही कौतुक करतो नेहमीच, ज्यांनी वेगवेगळ्या संघांना वेगवेगळ्या मैदानात घेऊन जाऊन क्रिकेटचा आनंद दिला. बाईची एक धाव आपण धावफलकात जोडली. निरंजन बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर. बॅकफुटला बॅलन्स केलं. विथ द अँगल कट करण्याचा प्रयत्न फलंदाज सचिन सावंत यांचा आपण पाहिला, पण तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता. बॉलचा वेग ओळखताना थोडंसं कमी प्रयत्न पाहायला मिळाले. डॉट बॉल. हा खूप जास्त बाहेरून बॉल हाताळलाय, स्पष्टपणे ते दिसलं आणि पंचाच्या वतीनं लगेचच वाईट बॉलचा इशारा आला. जितेंद्र पाटील सर आणि चेतन पाटील सर तुम्हाला या सामन्याचं परीक्षण निरीक्षण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 झाले. वन सोल्युशन. बॅक ऑफ द हँड होते, पण ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये थोडीशी घाई झाली आणि ती घाई मात्र भुर्दंड देऊन गेली 4 धावांचा. मी त्या 4 धावा धावसंख्या पोहोचते 6 वर. पर्याय चांगला निवडला होता गोलंदाज निरंजनने, पण टप्पा थोडा जास्तच खेचला गेला आणि म्हणूनच वारंवारता वाढली स्ट्रोक कनेक्शनची. स्ट्रोक कनेक्ट झाला आणि त्यातल्या त्यात तर झेलची शक्यता देखील पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. पण क्षेत्ररक्षक थोडे ओव्हर एक्साइटेड आणि म्हणून कॅच ड्रॉप. 4 मिळाल्यात. वन सोल्युशनला. धावसंख्या 6 झाले. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलंय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे पिंट्या, त्यांना बीट करून बॉल मागे मिळतात 2 धावा. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ ठाणे ज्यांच्याकडे पाहिलं जाते विनायक पाटील म्हणजेच पिंट्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. डीप कव्हरला मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक चांगले स्टार्ट मिळून देण्याचा चंग बांधला या 2 फलंदाजांनी आणि अँगलचा वापर करण्याचा चंग बदलाय गोलंदाजाने. पण यावेळेस आउटसाइड द वाईड लाईन बॉलचा बॉलिंग पाथ आपण पाहिला. पंचांच्या वतीनं वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. नो लॉस. टीम वन सोल्युशन. ऑन साइडला स्लॉग करायचा प्रयत्न. टॉपेज आहे. बॉल लँड होतोय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक कव्हरचा पुढे येईल तोपर्यंत 2 पूर्ण करण्याची संधी होती आणि या 2 धावा पूर्ण केल्यास तुझा. 2 धावेने धावसंख्या पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा. 11 रन्स. एकच फक्त बाउंड्री आली आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये, पण प्रत्येक बॉलवर काही ना काय आलंय. दुसरा बॉल जर आपण पाहिला तर डॉट गेलाय, पण त्यानंतर प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर काही ना काही मिळालंय. वन सोल्युशन या टीमला. पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. मोठा गॅप आहे पण फायदा फक्त 2 धावांचाच होईल वन सोल्युशनचा. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. नो लॉस आफ्टर 1 ओव्हर. वन सोल्युशन. आपण या स्पर्धेला का घेऊन आलोय तर श्रद्धांजली देण्यासाठी, आणि तेच श्रद्धांजली आपण सकाळच्या सत्रात दिली सर्व दिग्गज खेळाडूंना, ज्यामध्ये इम्रान मलिक, विशाल ठक्कर, असलम शेख, जयेंद्र म्हात्रे, कांचन राऊत, अजित राऊत, भानुदास पाटील, रवी भगत, मोहम्मद जावेद तसेच इतर दिग्गज खेळाडू जे हयात नाही आहेत
त्यांच्या आठवणींना स्मरून आपण या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे आणि स्पर्धेचं नाव देखील तसंच आहे, श्रद्धांजली चषक 2023. मेरा भाईंदर लेजेंड क्रिकेटर्स यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर आपण पाहणार आहोत पालघर 11 या संघाकडून. बॉलिंग मार्कवर आसिफ येत आहेत पंचांच्या डावीकडून. ओव्हर द विकेट थांबवलं जाते. डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 सोल्युशन. या टीमची धावसंख्या 13 झाले. 13 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. दोन्ही फलंदाजांनी लय पकडण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी सचिन यांना मिळालेत पहिल्या षटकामध्ये. आसिफ बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळत नाहीये पण क्षेत्ररक्षणाचा अंदाज चुकलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण चुकते. बॉल सीमारेषा पार. या मिळतील धावा 6 षटकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी सुधारणा करणं गरजेचं आहे. या मैदानावर जर पाहिलात तर प्रचंड वाऱ्याचे झोत प्रभावित करते तुम्हाला आणि त्याचमुळे ती अंडरस्टँडिंग तुमची असायला हवी की तुम्हाला कशा पद्धतीने बॉल अडवताना तो सक्रिय सहभाग घ्यायला हवा. ओव्हर एक्साइटमेंट या मैदानावर चालत नाही. गेल्या 3 सामन्यामध्ये आपण तेच पाहिलं. जजमेंट खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही तर अनुभवी आहात. तुमच्याकडे तर जजमेंट तर 100% असायलाच हवं. धावसंख्या 19. आसिफ बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला सरळ रेषेत खेळलाय. बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला. पिंट्या बॉल अडवतील. बॉलिंग एंडला अप टू डे थ्रो. मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या 20 झाले. आज आपण लो स्कोरिंग मॅचेस देखील पाहिल्या, मिड रेंज देखील आपण पाहिली, एक हाय स्कोरिंग बॅटल सुद्धा पाहिली. म्हणजे उच्चांक 72 धावांचा आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलाय. आसिफ तयार बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. यावेळेस अटॅकिंग अप्रोच स्पष्टपणे फलंदाजाचा पाहायला मिळतोय पण बॉल तर पोहोचतोय शॉर्ट थर्डमॅनला विथ द बॅट. धावसंख्या 21 वर पोहोचते. 21 रन्स ऑन बोर्ड. आसिफ याने देखील परिवर्तन काय असते ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि परिवर्तनाच्या जोरावर त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन साइडला स्लॉग हिट करायचा होता. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत आणि डीप मिड विकेटला कॅच कॅरी होतोय आणि आता पहिला फलंदाज होतोय बाद. 1 सोल्युशनचा आसिफला मिळते सफलता. विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद वेटा पोहोचतायत. धडधाकड शरीरयष्टी आणि या मैदानावर तर धडधाकड शरीरयष्टी गरजेची आहे आणि पाहूया तसाच खेळ, भारदस्त खेळ पाहायला मिळतोय का मिलिंद यांचा. फलंदाज शत्रू बाद झाले. शत्रू यांना फक्त 7 धावा बनवता आल्या आणि आउट होण्यापूर्वी त्यांच्या वतीने एक षटकार देखील आपण पाहिला पण त्यांना तो षटकार जास्त काळ टिकवता आला नाही आणि म्हणूनच म्हणतात की एकदा ती गोड चव लागली मिठाईची तर जास्त मिठाई खाण्याची ओढ लागते. एक षटकाराला अजून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न करताना फटक्याची निवड चुकली आणि झेलचीच्या स्वरूपात शत्रू बाद झाले. आता मिलिंद नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आसिफ आतापर्यंत 4 बॉल्सने हाताळलेले आहेत. धावसंख्या झाले 21 धावा. 1 सोल्युशन. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये 2 अवेलेबल आहेत. बॅकअप चांगला होता क्षेत्ररक्षकाला. थ्रो देखील थोडासा चुकला होता पण आसिफ यांचं बॉडी स्ट्रेचिंग आपण पाहिली आणि बॉल कॅरी करताना ती जिंकण्याची जिद्द, खेळण्याची जिद्द, संघर्ष करण्याची जिद्द त्यांच्या देहबोलीमध्ये पाहायला मिळते. आसिफच्या या षटकाचा आढावा घेतला तर आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात आसिफ यांनी.
शेवटचा बॉल असला एकही एक्स्ट्रा आसिफच्या वतीनं खर्च झाली नाहीये. ती एक जमेची बाजू आसिफ यांच्यासाठी. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. चांगला बॉल, तितकीच चांगली ड्राईव्ह आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक वेळेला आहे. एक धाव मिळेल. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 सोल्युशन या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम 1 सोल्युशन. डिका स्पोर्ट्स या वाहिनीवर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहत आहोत. जसा मी उल्लेख केला गेल्या 6 महिन्यांमध्ये खूप चांगली प्रगती डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीने केलेली आहे आणि म्हणूनच मीरा भाईंदरमधील जास्तीत जास्त इव्हेंट्स दिनेश परमार म्हणजेच डिका स्पोर्ट्स यांच्या वतीनं कव्हरअप केल्या जात आहेत. अजून एक स्पर्धा आपण पाहतो युनिटी प्रीमियर लीग. ही सुद्धा डिका स्पोर्ट्स या वाहिनीवर थेट प्रक्षेपित केली जाते. ही स्पर्धा श्रद्धांजली चषक 2023 ही देखील आज आणि उद्या डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केली जाईल. चला जास्त वेळ नाही मित्रांनो. पालघर बॉईज आपण गोलंदाजाची निवड त्वरित करायची आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आजचं वेळापत्रक आजच पूर्ण करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निरंजन यांनी खर्च केल्या 13 आणि आसिफ यांनी या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केले 10. तर कम्पॅरेटिव्हली आसिफचं षटक हे फायद्याचं ठरलेलं आहे. टीम 4 चाकी वाहन थोडं मागे घ्यायचंय प्लीज. ज्या आमच्या प्रेक्षकांचं किंवा खेळाडूचं असेल ते मराठी शाळा आहे त्या आदर्श विद्या मंदिराच्या प्रांगणात आपण पार्क करायचं आहे. चला 4 चाकी वाहन जे फायनल लेगला आहे 4 व्हीलर प्लीज ते मैदानाच्या बाहेर घ्या. बॉलर नेम प्लीज. मोहम्मद आहेत का? भरत आहेत का? ओके, भरत बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून भरत स्टार्ट घेत आहेत. स्टेकंडला असतील सचिन. मिडविकेट सीमारेषा पार. षटकार सिक्सर. म्हणतात ना की कधी कधी स्ट्रोक बनत नसतो, स्ट्रोक बनवायचा असतो. सचिन यांनी तो बनवलाय. हवेस पुन्हा एकदा तोच पवित्रा पण आता सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये फलंदाज फसतायत सचिन. आणि म्हणतात ना की रोज रोज पिझ्झा बर्गर खाऊन चालत नाही, कधी कधी डाळ भात खावं लागते आणि मोठ्या फटक्यांची ओढ मात्र त्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त करते. बसतोय दुसरा धक्का. 1 सोल्युशन. जयवंत म्हात्रे यांची ही साऊंड सिस्टम आमचे भाऊजी आहेत आणि तितके चांगले जेम्स बॉन्ड राई संघाचे गोलंदाज सुद्धा म्हणून ते ओळखले जातात. आणि त्यांचं क्रिकेट उद्या कदाचित पाहायला मिळेल. जर जेम्स बॉन्ड संघामध्ये जवळपास किती मेंबर्स असतील? 100 असतील तुषार. जेम्स बॉन्ड राई संघासाठी क्रिकेटपटू जर मास्टर्स आणि रेग्युलर क्रिकेटपटूंचा विचार केला 60 ते 70 तर असतीलच. बाळा बरोबर जास्त 80चे शंभर. म्हणूनच कधी कधी निवड प्रक्रियेमध्ये देखील खूप कॅप्टनला विचार करावा लागत असेल. बाळा आपले कॅप्टन मोहित आहेत. यावर्षी मोहित पाटील यांच्याकडे ती धुरा दिलेली आहे कॅप्टन्सीची. दोन धावांची वाढ. धावसंख्या 31 झाले. 31 रन्स ऑन बोर्ड. षटकार विकेट डबल. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. प्रत्येक वेळी तुम्हाला आनंद मिळणार नाहीये. तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर कुरघोडी करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याचमुळे आपण देखील थोडंसं सावधानी बाळगून खेळणं गरजेचं. क्रॉस बॅटेड बट बॉल जाईल कुठे तर गोशांकी क्षेत्रामध्ये. 2च धावा मिळतील. 2 धावा मिळतात. धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. भरत यांनी आतापर्यंत या षटकात 10 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळालाय. आणि महत्वाचं काय तर सचिन सावंत जे एक सेट बॅटर होते त्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे भरत यांनी. आणि आता 2 फ्रेश बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि गणेश. स्ट्राईक एंडला आपण गणेश यांना पाहतोय. भरत ओव्हर द विकेट.
गोलंदाजीची शैली एकदम सोपी आहे, पण म्हणतात ना की ते व्हेरिएशन खूप चांगलं जपलंय. लेग बाईकची एक धाव आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत आणि भरत यांनी परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवण्याचा चंग बांधलेला आहे आणि आतापर्यंत त्यांना सफलता मिळाली सुद्धा. जरी षटकाराने या षटकाची सुरुवात झाली, पण मात्र मध्यांतर खूप चांगलं राहिलंय भरत यांच्या वतीनं पालघर 11 संघासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 34 झाले, 34 रन्स. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. ऑन साइडला पुल केलंय, एलिव्हेशन तितकंसं नव्हतं, बॉल मात्र पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घोषांकी क्षेत्रामध्ये. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 सोल्युशन टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 2 गडी बाद, 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 overs, 1 सोल्युशन. चला टॉससाठी यायचं आहे कनक 11 आणि गोपी 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी. कनक 11 आणि गोपी 11 जर आपण आला असाल, नाही अपेक्षा तर हीच आहे, आला असालच टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये. कनक 11 आणि गोपी 11. पुन्हा एकदा आसिफलाच बोलवण्यात आलेलं आहे, ज्याने एक ब्रेक थ्रू मिळून दिला होता दुसऱ्या षटकामध्ये आणि म्हणूनच त्याच गोलंदाजाचा विचार पुन्हा एकदा केला गेलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच आहे, तुमच्याकडून चांगला खेळ झाला तर वारंवार तुमचं नाव घेतलं जातं. आसिफ बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. गणेशने या स्ट्रोकला न्याय दिलाय जरूर, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित होतं. उंच उडी घेतली बॉल अडवण्यासाठी, पण मात्र प्रतिकार पडला कमी आणि मी ते 6 धावांची हमी. धुवाधार अफलातून षटकार. थँक्यू मित्रांनो. थोडी स्वतःची देखील काळजी घ्या, ही देखील सूचना मी आयोजकांच्या वतीने करतोय. थोडी काळजी घ्या. क्रिकेट हा खेळ आहे, कित्येक वर्ष तुम्ही खेळलात आणि यानंतर खेळाल सुद्धा, पण आपल्या शरीराची काळजी घेऊन आपण क्षेत्ररक्षण करा अपेक्षा. आसिफ बॉलिंग मार्कवर. बॅट अँड पॅड मधला बॉल आउटसाइड एज, बॉल पोहोचतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचतील इनफिल्डच्या आतमध्ये, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न गणेश यांचा, पण गणेशला थांबवलंय मिलिंद यांनी. एकच धाव मिळेल, धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. गुडलेनवर खूप चांगलं खेळतायत आसिफ हे गोलंदाज आणि खूप कठीण असते गुडलेनला ओळखणं. फ्रंट फूटला जाऊन खेळायचंय की बॅकफूटला जाऊन खेळायचं, ही द्विधा मनस्थिती फलंदाजांच्या मनात असते आणि म्हणूनच गुडलेनचे बॉल खूप महत्वाचे आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा तुम्ही गोलंदाज आहात. आसिफ बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र फुललेनचा बॉल आता अपील झाली, अपील तर स्वीकारलेली आहे पायचीतची आणि हा तिसरा धक्का बसतोय. मिलिंद यांना परतावं लागते. पायचीत विकेट डाऊन. आहे 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड. 43 रन्स ऑन बोर्ड. निनाद तारेकर नवीन फलंदाज 1 सोल्युशन कडून मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. जरी 3 विकेट झालेत तुषारजी, पण धावसंख्या नियंत्रित आहे. 1 सोल्युशनची पहिल्या षटकापासून जी धावफलकावर जी पकड आहे ना, ती आतापर्यंत मजबूत आहे. आणि मुख्यत्वे आपण जर दुसरं, तिसरं, चौथं षटक पाहिलं तर षटकाराने सुरुवात झाली. म्हणूनच फलंदाज देखील आत्मीयता दाखवत आहेत. धावा बनवण्यासाठी जी गरज आहे ती गरज ओळखून स्ट्रोक घेत आहेत. पण जर आपण पालघर 11 या संघाची गोलंदाजाचा विचार केला, मी आसिफचं नाव आवर्जून घेईल. आसिफ यांनी आतापर्यंत 2 विकेट्स मिळवून दिलेल्या आहेत आणि जरी पहिल्या बॉलवर षटकार ते खर्च करतायत, पण त्यानंतर बॅकअप देण्याची तयारी देखील त्यांच्याकडे आहे. ती तयारी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. या षटकात ते बॉल डिलिव्हर झाला आतापर्यंत 3. अजूनही 9 बॉलचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 43 झाले. 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. टीम 1 सोल्युशन. आता एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. निनाद तारेकर. आसिफ बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट निनादसाठी. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॉडीला रोल केलं. नटराज शैलीने बॉलला खेळलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग लेगला. अंडरआर्म थ्रो. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 2 धावा होत आहेत पूर्ण.
खरं तर जेव्हा आपण 40 ओलांडतो ओव्हरआर्म थ्रो करणं थोडंसं कठीण असते, खांद्यावर एक्स्ट्रा प्रेशर येतो आणि म्हणून कित्येक क्षेत्ररक्षक अंडरआर्म थ्रो करतात. इझिली थ्रो करण्याचा तो प्रयत्न असतो. शरीराची दुखापत देखील थोडंसं तणावदायक असते खेळाडूंसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 45 झाले. 45 रन्स ऑन बोर्ड. निनाद ऑन स्ट्राईक. आसिफ बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साईडला आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बॅट अँड पॅड मधला बॉल इनसाइड एज. बॉल पोचेल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदलायचा प्रयत्न पूर्ण होईल, कारण थ्रो थोडासा उशिरा लांबवरच्या एंडला केलाय. बॉलिंग एंडला थ्रो झालाय. मिळतात या 2 धावाने धावसंख्या पोचते 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. चौथ्या षटकातला शेवटचा बॉल असणार आहे आसिफ यांचा. या अगोदर आपण 72 धावांचा उच्चांक पाहिला होता एका डावातला. त्या पलीकडे जाईल की त्या अलीकडे जाईल ते पाहूया. 40+ ओपन कॅटेगरी म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व खेळाडू तुम्हाला वेगवेगळ्या संघात विभागलेले पाहायला मिळतात. कारण पालकर संघाचा विचार केला तर विनायक पाटील आणि नंदू पाटील हे ठाण्याला बिलॉंग करतात, पण ते आता पालघर 11 या संघाकडून खेळत आहेत. व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. धावसंख्या पोचते 48 या आकड्यावर. 48. नेरुळला बिलॉंग करतात वन सोल्युशनचे सर्व खेळाडू. ऑन साईडला क्रॉस बॅटेड क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला बॉल कॅरी होतोय. मिळते 1 धाव. 49 धावा पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर वन सोल्युशन नेरुळ या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. टीम वन सोल्युशन नेरुळ. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचं पालघर 11. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. बघा आम्हाला सुद्धा थोडंसं गैर वाटते तुम्हाला घाई करणं सांगणं, पण आम्ही देखील हतबल आहोत. आम्हाला वेळापत्रक पूर्ण करायचं आहे, त्याचमुळे या सूचना आम्ही करत राहू. उद्या मीरा भाईंदरचे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सकाळी 8 वाजता पहिला बॉल पडणार. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण येतात पाहूया. आणि आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. हरिकेश बॉलिंग मार्कवर येत आहेत पालघर 11 या संघाकडून. हरिकेश नावात वेगळे पण आहे, खेळामध्ये कधी वेगळे पण अपेक्षित. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी हरिकेश स्वीकारतायत आणि त्या जबाबदारीला न्याय देणारी गोलंदाजी होईल का? लेट्स सी. हरिकेश हो यावेळेस बघा आडव्या पाटीने सरळ खेळलेत. हा देखील एक कलात्मक फटका आहे. नंदू पाटील यांचा रीच पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल सरळ साईड स्क्रीन क्लिअर करताना चौकारासाठी धावसंख्या हा 10x चेंडू आहे ज्याला एक्स्ट्रा बाउन्स असतो. हा एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला. अडवू शकले असते नंदू पाटील आणि योग्य त्या वेळी जम्प सुद्धा झाली होती, पण बॉलला एक्स्ट्रा बाउन्स आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या 53 झाले. 53 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. वन सोल्युशन नेरुळ. हरिकेश बॉलिंग मार्कवर पालघर 11 या संघाकडून तयारीत येत आहेत. चला तयारीत राहा. कनक 11 गोपी 11 टॉससाठी. कनक 11 गोपी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स या टॉससाठी. आपण टॉस क्लिअर करणार आहोत या षटकानंतर. हरिकेश कमी गती होती. हवेत आहे बॉल. नंदू पाटील लॉंग ऑफला. बॉल खाली. चूक होणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ दिस एरा. आणि फलंदाज परतीचा प्रवास करेल निनाद. बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. फलंदाजी करण्यासाठी पोहोचत आहेत. चला जास्त चेअरअप करू नका. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. अजूनही पहिला डाव संपलेला नाहीये. आपल्याकडे वेळ नाहीये. 3:21 आणि अजून आपण पहिल्या फेरीमध्येच अडकलेलो आहोत आणि यानंतर अजून एक सामना पहिल्या फेरीतला बाकी आहे.
त्यानंतर दुसऱ्या फेरीतला एक सामना, तिसऱ्या फेरीतला एक सामना प्रलंबित आहे. म्हणूनच या सूचना आम्ही वारंवार करतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर विकेट सुद्धा मिळालाय. आता धावसंख्या आपण पाहतोय 50 ओलांडताना 53 धावा आहेत. संतोष नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर स्ट्राईक एंडला असतील. नॉन स्ट्राईक एंडला आपण गणेश यांना पाहतोय. हरिकेश ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन दी टोस, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्ट्रोक सिलेक्शन. बॉल पोहोचतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. गोशांकी क्षेत्रामध्ये मिळतात 2 धावा. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या जाते 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड. या मैदानावर तुम्हाला स्वतःला इम्प्लिमेंट करावं लागते वेगवेगळ्या योजनांसाठी, आणि तीच योजना कदाचित गोलंदाज वापरतोय. फलंदाज देखील धावांची भूक पूर्ण करण्यासाठी जमेल तसे प्रयत्न करतोय, जे अपेक्षित आहे या शेवटच्या षटकात. बॅक टू द बॉलर. बॉल रेजिस झालाय. बॉलचा वेग थोडा कमी झालाय. पोचतोय बॉल अगदी बॉलरच्या पलीकडे. मग ते एक धाव. धावसंख्या पोचते 56 या आकड्यावर. मिड ऑफला बॉल अडवला गेला, तोपर्यंत एक धावच पूर्ण करता आली. आणि खूप वेळापासून नॉन स्ट्राईकला जे होते गणेश, ज्यांच्या वतीने एक षटकार आपण या अगोदर पाहिलाय, त्यांना संधी मिळते खेळण्याची. कमी गतीचा बॉल, लिडिंग एज, यष्टीरक्षक बॉल खाली, कॅच, कॅरी. परतावं लागेल फलंदाज गणेश यांना. 5वा धक्का बसतोय. 1 सोल्युशन या संघाला. विकेट डाऊन. नवीन फलंदाज फिरोज जात आहेत. बॉल डिलिव्हर झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल खेळण्याची संधी फिरोज यांना मिळणार आहे. आणि शेवटचा बॉल कुठला संघ आपल्या नावावर करतोय ते पाहूया. धडधाकड शरीयष्टीचे फलंदाज फिरोज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 1 सोल्युशन या टीमसाठी. आणि आता शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या आपण पाहतोय स्क्रीनवर 56 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5. धावसंख्येला नियंत्रण दिलंय गोलंदाजांनी पालघर 11च्या, जे अपेक्षित होतं. आणि शेवटच्या षटकामध्ये तर फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. हरिकेश यांनी 2 विकेट्स त्यांना मिळाल्या आहेत. म्हणजेच प्रभावशाली ठरलेत ते आसिफ यांच्या जोडीनं या डावामध्ये. जास्त उसळी देण्याचा प्रयत्न आणि बॉलला फॉलो करताना अगदी बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचले. बॉल त्यांनी सोडून दिला आणि त्याचमुळे शफल वाईड या नियमांचा वापर करताना हा लीगल बॉल आहे असं पंच दर्शवतायत. जातोय डॉट बॉल. शेवटच्या बॉलवर एकही धाव मिळत नाहीये. 5 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 56 धावा. जिंकण्यासाठी 30 बॉल्समध्ये 57 धावांची गरज असेल टीम पालघर 11ला. 30 चेंडू 57 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. करूया टॉस. कनक 11 वर्सेस गोपी 11. चला, कनक 11 आणि गोपी 11 दोन्ही कॅप्टन्स या प्लीज फास्ट या, कारण खूप वेळापासून तुम्ही देखील प्रतीक्षा करतायत तुमच्या सामन्याची. वी नो. तर आपण या टॉससाठी लगेच टॉस उरकून घेऊया. कनक 11 गोपी 11. चला या फास्ट. कनक 11 गोपी 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या टॉससाठी. गोपी 11 आले राईट. महमूद आलेत. चला कनक 11 कॅप्टन या फास्ट. गोपी 11चे कॅप्टन आलेले आहेत. तर कनक 11 कॅप्टन आपण लगेच या प्लीज. आपण नियमाप्रमाणे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. आपण पाहतात मीरा भाईंदर लेजंड क्रिकेटर्स श्रद्धांजली क्रिकेटचं हे पर्व, श्रद्धांजली चषक 2023. आज 40+ ओपन कॅटेगरीतील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि उद्या मीरा भाईंदर गटातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. महमूद सर, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा मी तुम्हाला कॉल देतोय. कनक 11 चला या कॅप्टन टॉससाठी. कनक 11 कॅप्टन वारंवार सूचना देण्यासाठी प्रवृत्त करू नका प्लीज, कारण 3:30 वाजलेत आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही या मैदानावर आहात. तर प्लीज आपण या टॉससाठी, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण होईल. चला तोपर्यंत आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी तयार आहेत आमचे साथी समालोचक मित्र आशिष पांडे सर.
आप देख रहे हैं मीरा भाईंदर लेजेंड्स क्रिकेटर्स श्रद्धांजलि कप है 2023। बल्लेबाजों से निवेदन करूंगा पालघर अपने प्रारंभिक बल्लेबाज को जल्द से जल्द मैदान की तरफ भेजें। बिल्कुल 5 ओवरों का मुकाबला है और 57 रनों का 57 का टारगेट रखा गया है। वहीं देखें तो अगर सफलता की बात करें तो कम से कम एक आसिफ ऐसे गेंदबाज थे जिन्होंने यूं कहें कि एक नपी तुली थोड़ी सी सदी हुई गेंदबाजी उन्होंने जरूर की और उनके ओवर में रन भी आए, लेकिन उन्होंने जो अहम भूमिका निभाई वो विकेटें चटकाने की जो उन्होंने कोशिश की, सफलता उन्हें मिली। एक आध दो अगर गेंदें छोड़ दी जाए जहां पर मिसजज हुआ, कैच 6 रन में तब्दील हुआ, अगर उस चीजों को छोड़ दिया जाए तो एक इकोनॉमिकली एक एवरेज के अनुसार देखा जाए तो बहुत ही सदी हुई गेंदबाजी उन्होंने की अपनी टीम के लिए। और कहीं ना कहीं जिस अंदाज में बल्लेबाजी के लिए वन सोल्यूशन अगर नाम पर जाए तो उनके पास सभी प्रश्नों का हल है, समाधान है। अब वन सोल्यूशन ने प्रश्न तो पूछा जरूर है पालघर के लिए, जिन्होंने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया और फलस्वरूप विपक्षी टीम ने 5 ओवरों में 56 बनाए और 57 रनों का पीछा करने के लिए दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज हरिकेश है ना, हरिकेश और दूसरा पालघर की तरफ से इस रन का पीछा करने के लिए, रन चेस करने के लिए दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज शिवलकर और हरिकेश, ये दोनों प्रारंभिक के बल्लेबाज हैं। हरिकेश ने गेंदबाजी में अपना जौहर दिखाया था। इनके ओवर में अंतिम ओवर यानी कि डेथ ओवर की इन्होंने जब गेंदबाजी की थी तो उस ओवर में 7 रन देकर 2 सफलता हासिल की। यानी कि आप समझ सकते हैं कि जहां पर बल्लेबाज बिल्कुल आक्रामक शैली में रहते हैं, जहां पर बल्लेबाज गेंद आप किसी भी प्रकार की करें, कोशिश और प्रयास उनकी वही रहती है कि उस गेंदों पर अधिक से अधिक रन बनाए। वन सोल्यूशन का अगर कोई एक्स्ट्रा खिलाड़ी होगा तो आप यहां आ जाएं, या अन्यथा अजय के हाथों में गेंद, बल्ला शिवलकर इस समय स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइक एंड पे हैं हरिकेश, जिन्होंने अपनी टीम के लिए अंतिम ओवर बिल्कुल जिस तरह से एक बड़े रन की तरफ बढ़ रहे थे उस रन पर ग्रहण लगाया, उस रन को आगे बढ़ने से एक लकीर वहां पर खींची। अब देखना है अजय प्रति उत्तर किस अंदाज में करते हैं गेंदबाजी के माध्यम से और पलटवार किस अंदाज में होता है बल्लेबाजी के माध्यम से। अजय की पहली गेंद थी और शिवलकर ने इस गेंद को खेल दिया, हवा में है लेकिन रन मिलेंगे इन्हें 6। यह है कॉन्फिडेंस, इसे कहते हैं उत्साह भरा स्ट्रोक। जबरदस्त तरीके से पहली गेंद पर जबरदस्त तरीके से प्रश्न को पूछ लिया और गेंदबाज के ऊपर दबाव बना दिया। लगाएंगे, जान लगाएंगे, जलवा ऐसा दिखा देंगे हम, लोहा गला देंगे, पानी जला देंगे, और जब पहली गेंद पर इतना बड़ा प्रहार झेल लेते हैं तो वापसी किस अंदाज में होगी। इस बार आगे निकले कदमों का इस्तेमाल कर लिया और निचला हिस्सा जरूर लगा जब तक गेंद फाइनल की ओर जा रही। विकेट कीपर खुद इस गेंद का पीछा करते हुए 2 रन लेकर पूर्ण कर लिया गया है। एक अच्छी सोच, एक यूं कहें कि एक बेहतरीन बल्लेबाज की यही निशानी होती है, बड़ा स्ट्रोक खेलने के बाद तुरंत छोर को बदला जाए, बिल्कुल सिंगल को डबल में परिवर्तित किया जाए। जब आप एक बड़े रन की तरफ बढ़ रहे हैं, बड़े रन का पीछा कर रहे हैं, बिल्कुल अगर देखें तो 5-5 ओवरों का मुकाबला है और 57 रन का आपको पीछा करना है, 57 रन तक पहुंचना है, तकरीबन 11.5 रनों के औसत से आपको रनों का पीछा करना है। ये कोई छोटा मोटा औसत नहीं है, एक बड़ा औसत है और बिल्कुल दोनों ही टीमें सशक्त है, प्रभावशाली है। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, आगे निकले थे, गेंद की लेंथ को थोड़ी सी छोटी की और रफ्तार से इस गेंद को बीट करते हुए बल्लेबाज को आगे निकल चुके थे, लेकिन फुटवर्क उतना अच्छा नहीं था और एक जोन पर एक दायरे में रहकर गेंदबाजी कर रहे हैं अजय।
चोट लगी जरूर है, चोट से उभर रहे हैं और जिस तरह से पहली गेंद पर एक करारा प्रहार जड़ा था बल्लेबाज शिवलकर ने, देखने लायक था, दर्शनीय था। और यहाँ इस मैदान की अगर बात करें तो हवा का रुख किस ओर जाएगा, कब कहां पर पलटेगा, ये बिल्कुल कहा नहीं जा सकता। यहां पर मिडल स्टंप पर ये गेंद और देखिए देखते ही देखते गेंद बाउंड्री लाइन के बाहर इंतजार करते हुए, और क्या खूबसूरत तरीके से इंप्रोवाइजेशन ये स्ट्रोक था, बिल्कुल कॉपी बुक स्टाइल अंदाज में बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। टोळी आणि जिंकायचा नारा, बल्ला घुमा के दे सबको सजा, देखो छक्के छुड़ा देंगे फिर से दोबारा। मुंबई है मुंबई ये शान हमारा, अगराची टोळी आणि जिंकायचा नारा, बल्ला घुमा के दे सबको सजा, देखो छक्के छुड़ा देंगे फिर से दोबारा। हमसे न टकरा तू होशियार होगा, खुद से ही मुड़ जा पीछे मेरे प्यारे। स्कोर अब जा पहुंचा है 14 रनों पर और खूबसूरत अंदाज में अपना क्लास दिखाते हुए, बॉटम हैंड का अच्छा उपयोग करते हुए, अपराइट स्टांस में बल्लेबाजी करते हुए, ये है शिवलकर। ऑफ स्टंप के बाहर की गेंद शरीर से दूर खेल बैठे इस स्ट्रोक को, कवर्स पर वहां पर प्रोटेक्शन मौजूद है, केवल एक ही रन मिलेगा और बिल्कुल इत्मीनान से आप बल्लेबाजी करेंगे क्योंकि जो रनों की आवश्यकता थी, जिस रन की तलाश में थे, जो औसत प्राप्त करना था, वो बिल्कुल कर बैठे हैं। क्योंकि पहली गेंद पर जिस तरह से आगाज किया, अब देखना अंजाम किस तरह से होता है। शंखनाद बहुत अच्छा था, बस अंजाम की यहाँ पर इंतजार रहेगा कि किस तरह से समापन होता है। अब हरिकेश आ गए स्ट्राइक एंड पर, बाएं दाएं हाथ के ये जो कॉम्बिनेशन होता है बल्लेबाज का, ये परेशानी का सबब जरूर रहता है फील्डिंग टीम के लिए, क्योंकि प्रत्येक गेंद पर अगर छोर बदलता है, स्ट्राइक रोटेट होती है, तो निश्चित रूप से परेशान करते हैं, समय मिल जाता है बल्लेबाज को और गेंदबाजी टीम को फील्डिंग में परिवर्तन करने के लिए वहां पर मजबूर हो जाते हैं। थर्डमैन ने एक पॉइंट, कवर्स, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट और एक फाइन लेग डीप, एक डीप स्क्वायर लेग। थोड़ा सा आगे निकले, इंतजार किया, बैकफुट पर जाकर इस गेंद को खेल दिया, पॉइंट पर वहां पर खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा। बेहतरीन तरीके से यहां पर बल्लेबाजी को अंजाम दे रहे हैं। पहला ओवर हुआ समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद कहानी यह है, स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के। शिवलकर खूबसूरत अंदाज में 15 रनों पर खेल रहे हैं और हरिकेश 1 पर खेलते हुए। चला आपण टॉस करूया। सन्माननीय अशोक राऊत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत। एका बाजूला आहे कनक 11, एका बाजूला आहे गोपी 11, दोन्ही संघ थोडीच तोड आहेत आणि आता हा सामना खूप रंजक होईल। सर मध्ये या, हेड आणि टेल पारंपरिक नाणं आपण वापरतोय, चालेल? चला गोपी 11 चे कॅप्टन कॉल देतील। टेल इज अ कॉल, हेड नाणेफेक कनकले जिंकले। सर थोडं आपण चर्चा करूया, मग तुम्ही जाऊ शकता प्लीज। निर्णय काय असेल? फिल्डिंगच करू आम्ही। सर्वात मोठं टेन्शन काय असतं जेव्हा 40+ क्रिकेट आपण खेळतो, तर सर्वात जास्त तणावदायक सिच्युएशन काय असते? अशी तर तणावदायक मी तर आता सुरुवात केलंय, बघू आता सुरुवात आहे कशी होते ती। चला आपण जाऊ शकता। हा प्रश्न तुम्हाला विचारा महमूद भाई, सबसे ज्यादा टेंशन क्या रहता है 40+ क्रिकेट खेलते वक्त? खिलाड़ियों को जमा करना कि मैदान के भीतर स्ट्रेटेजी करना? खिलाड़ियों को जमा करना। मतलब ये जवाब मुझे पता था, लेकिन ये मैंने पूछा आपसे। तर नाणेफेक जिंकून कनक 11 ने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि गोपी 11 ला करायची फलंदाजी। जाऊया पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये, आशिष पाटील सर। बिल्कुल इसके बाद का भी जो मुकाबला रहेगा, यही सोच के साथ कि एक बिल्कुल रोमांच भरा रहेगा, क्योंकि एक और हम देख रहे हैं महमूद चहलकदमी करते हुए बिल्कुल अपने डगआउट की ओर जा रहे हैं। सचिन आए गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद थी थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बल्लेबाज के पास समय था, पुल किया, उतने अच्छे से बल्ले पर गेंद आई नहीं, 1 रन जरूर मिलता हुआ स्कोर में बढ़ोतरी, 17 रन पर स्कोर जा पहुंचा है। दूसरा ओवर चल रहा है सचिन के रूप में, बिल्कुल खूबसूरत अंदाज में स्टांस देखिए, ग्लांस देखिए और क्या खूबसूरत तरीके से यहाँ पर बल्ले के सिरे को खोलते हुए कॉपी बुक स्टाइल अंदाज में बिल्कुल छोर को अब परिवर्तित कर रहे हैं बल्लेबाज शिवलकर। और शिवलकर की अगर बात करें तो एक मंझे हुए बल्लेबाज हैं, अच्छी सोच रखते हैं, बिल्कुल एक सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी को, एक पॉजिटिव एटीट्यूड, एक पॉजिटिव अप्रोच है इस खिलाड़ी के पास।
बाएं हाथ के लिए राउंड द विकेट, दाएं हाथ के लिए ओवर द विकेट, हवा में खेल बैठे हैं उस ओर, वहां पर खिलाड़ी मौजूद, कोई गलती नहीं की और पहला झटका लगता हुआ। ऋषिकेश चाहते थे कि इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर खेलें लेकिन लपके गए और पहला झटका लगता हुआ। स्कोर है 18, 1 विकेट के नुकसान पर। आला रे आला रे आला आला रे आला आला रे, दम लगाएंगे जान लगाएंगे, जलवा ऐसा दिखा देंगे हम, लोहा गला देंगे पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम। आंधी की ना परवाह ना बिजली का डर, तूफान को कह देंगे वहीं पे तू थम। और अब किरण आए हैं बल्लेबाजी करने के लिए। किरण बोहिर शुरुआत बहुत ही अच्छी दिलाते हुए, शिवलकर ने शुरुआत अच्छी दिलाई है, टीम एक अच्छे स्थिति में इस समय, और यहाँ से थोड़ी भी गलती अगर की गई तो निश्चित रूप से चूक उन्हें खामियाजा भुगतना पड़ सकता है। स्टीयर करते हुए गेंद को थर्ड मैन पर, वहां पर खिलाड़ी मौजूद, 1 रन से अपना खाता खोलते हुए 1 रन के साथ अब स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर। आप देख रहे हैं मीरा भाईंदर लीजेंड्स क्रिकेटर्स और श्रद्धांजलि कप इस टूर्नामेंट को नाम दिया गया है क्योंकि कई ऐसे बेहतरीन खिलाड़ी हैं जो आज हमारे बीच में नहीं हैं। इस बीच सचिन की ये गेंद फुल टॉस गेंद थी जिसे रक्षात्मक तरीके से गेंद को ग्राउंड किया और लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइडिश खेल बैठे हैं 1 रन के साथ। सूझबूझ भरे बल्लेबाजी का परिचय दे रहे हैं, एक अच्छी सोच। और जब हम लेजेंड्स क्रिकेट की बात करते हैं तो इन खिलाड़ियों को भी हम भूल नहीं सकते हैं। आज हमारे बीच नहीं है लेकिन इनकी यादें हमारे साथ हैं। इमरान मलिक, विशाल ठक्कर, चिंटू के नाम से जाने जाते थे, असलम शेख, इन्हें कौन नहीं जानता, जयेंद्र मात्रे, कांचन राउत, अजीत राउत, भानुदास पाटिल, रवि भगत, मोहम्मद जावेद। इस बार बॉलर की दिशा में खेल बैठे, मिस फील्डिंग होती हुई, लॉन्ग ऑफ से जब तक फील्डर आते 1 रन और पूर्ण करते हुए अब बिल्कुल एक संयम भरी पारी यहाँ पर दोनों बल्लेबाज करते हुए, दोनों ही बल्लेबाजों के बीच में एक ठहराव है। ओवर हुआ दूसरा समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर अब जा पहुंचा है 21 रन 1 विकेट के नुकसान पर। दो ओवर समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 21 रन 1 विकेट के नुकसान पर। आने वाले 18 गेंदों में अब जीत के लिए 36 रनों की आवश्यकता है। 18 बॉल्स 36 रन्स टू विन। अब यहां से दिलचस्प रहेगा ये मोड़ क्योंकि अब 18 गेंदों में 36 रन। इसे बल्लेबाज बैटिंग टीम किस तरह से देखती है, पालघर के बल्लेबाज किस अंदाज में अब बल्लेबाजी करते हैं, क्योंकि यहां से अगर कुछ थोड़ी सी भी हड़बड़ाहट हुई, थोड़ी सी भी कुछ बड़े स्ट्रोक खेलने गए, मिस टाइम हुआ और विकेट का पतन हुआ तो निश्चित रूप से मैच में एक रोमांच आ सकेगा। फिलहाल नए गेंदबाज, बॉलर का भी नाम बताते चले। अंगद आए हैं, एक अंगद रामायण काल में और एक अंगद यहां पर ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए ऑन साइड में अक्रॉस द विकेट खेलना चाहते थे। थर्ड मैन पे जब तक गेंद को फील्ड की जाती केवल 1 ही रन मिलेगा। मैंने कहा ना कि 18 गेंदों में जब 36 रनों की आवश्यकता थी, यहां से बल्लेबाज को देखना होगा किस अंदाज में इस मैच को आप देखते हैं और किस तरह से अपने विजय द्वार तक पहुंच पाते हैं। एक दिलचस्प फील्ड प्लेसमेंट और उसी में अंगद की गेंद बॉलर के सिरहाने के ऊपर से ड्राइव करते हुए
और जब से बल्लेबाजी करने के लिए शिवलकर आए हैं, इन्होंने अपने बल्लेबाजी के जरिए एक यहाँ पर एक स्थान प्राप्त करते हुए मंत्रमुग्ध कर रहे हैं। चाहे स्ट्रोक्स ऑन साइड की बात करें, ग्राउंडेड स्ट्रोक्स की बात करें, और जिस तरह से कवर्स पर स्ट्रोक को खेलते हैं, शरीर से दूर स्ट्रोक को खेलते हैं, जगह बनाते हैं, एक दर्शनीय ये अपने खेल को यहाँ पर बयां कर रहे हैं अपने बल्लेबाजी के माध्यम से। वहीं पर प्रति उत्तर की अगर बात करें तो बिल्कुल वापसी कर रहे हैं अब गेंदबाजी में अंगद। ओवर द विकेट बाएं हाथ के गेंदबाजों की देखिए कई विशेषताएं होती हैं। आप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, एक तो प्राकृतिक टर्न, उसके सहारे जब आप अपनी उंगलियों के सहारे गेंद को बाहर की तरफ कट कराते हैं, निश्चित रूप से अमूमन देखा गया कि बल्लेबाज ये जानते हुए कि ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है, बाएं हाथ के गेंदबाज है, तो निश्चित रूप से गेंद बाहर की तरफ जाएगी। लेकिन कई बार हमने देखा कि रॉन्ग वन जब गेंद आ जाती है तब ये बल्लेबाज को परेशान करती है। एक बार फिर से उसी अंदाज में, लेकिन इस बार थोड़ी सी और स्क्वायर थी ये गेंद, थोड़ी सी वाइड थी, और बिल्कुल बहुत ही अच्छे तरीके से यहाँ पर यूं कहें कि बल्लेबाज का परीक्षा ले रहे हैं, संयम की परीक्षा ले रहे हैं। कोशिश और प्रयास कर रहे हैं बल्लेबाज, लेकिन अपने प्रयास में वो सफल नहीं हो पा रहे हैं, और पूरा श्रेय जा रहा है गेंदबाज अंगद को। बहुत अच्छी गेंद, वाइड यॉर्कर का जो प्रचलन हुआ है उसी तर्ज पर गेंदबाजी कर रहे हैं। और मुझे ऐसा लगता है कि जब आपके साथ कोई बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहा है, गेंद बिल्कुल बल्ले के बीचों बीच लग रही है, स्ट्रोक आसानी से बना रहे हैं, तो ऐसे समय पर आपका कार्य सिर्फ छोर को बदलना होता है। छोर को परिवर्तित करें, जो बल्लेबाज बिल्कुल अच्छी तरीके से सेट हो चला है उसे स्ट्राइक पर आमंत्रित करें। इस बीच स्कोर हो चला है 24 रन, और यहां देखना है ये ओवर की समाप्ति। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, क्या जबरदस्त तरीके से यहां पर चखाते हुए बल्लेबाज को। और मैंने कहा था कि बाएं हाथ के गेंदबाजों को खेलना आसान नहीं होता, आपको स्ट्रोक्स को बनाने होंगे, अच्छी गेंदों को भी कन्वर्ट करना होगा स्ट्रोक्स में। फिलहाल ओवर हुआ तीसरा, समाप्त 3 के बाद स्कोर है 24, 1 विकेट के नुकसान पर। और जब 3 ओवर के बाद रन बने हैं 24, 1 विकेट के नुकसान पर, आने वाले 18 गेंदों में अब जीत के लिए 33 रनों की आवश्यकता है। 12 गेंदों में 33 रनों की आवश्यकता है। 12 बॉल्स 33 रन्स टू विन। मैंने कहा था इस ओवर के पहले कि यहां से अब दिलचस्प रहेगा। ये एक टर्नआउट का जो ओवर फेंका गया अंगद द्वारा, देखने लायक था, दर्शनीय ओवर था। ड्राइव करते हुए वहां पर खिलाड़ी मौजूद। अब यहां से शिवलकर, अब देखना है गियर कब बदलते हैं, क्योंकि अब आवश्यक हो गया, अब लाजमी हो गया है कि अब उन्हें ताबड़तोड़ क्रिकेट खेलनी होगी। 1 रन और स्कोर जा पहुंचा है 25 रनों पर। पिछले ओवर की अगर मैं बात करूं तो बहुत ही जबरदस्त, सफलता नहीं मिली लेकिन 3 रन के ओवर अंगद ने किया। फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस के सारे गेंद को हालांकि ड्राइव कर दिया उस ओवर, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं। एक ही रन मिलेगा, एक रन दूसरे के लिए निकल पड़े हैं, वहां पर मजबूर कर दिया अपने साथी बल्लेबाज को। बलिदान और सेक्रीफाइस बहुत आवश्यक होता है, इतिहास गवाह है बलिदान के तर्ज पर, और सेक्रीफाइसेस जितने भी हुए हैं वहां पर हम देखें कि परचम लहराया जरूर है, लेकिन यहां पर एक डिफरेंट बॉल गेम जरूर है। और विकेट का पतन होता हुआ अब जा रहे हैं बल्लेबाज आसिफ। किरण थोड़े से निराश जरूर हैं, रन लेना चाहते थे शिवलकर, दिलचस्पी नहीं थी किरण की, निकल चुके थे और चाहते थे कि स्ट्राइक पर आए, और किरण अब धीरे धीरे मायूस होकर डगआउट की ओर रवाना। उनका स्थान लेने जा रहे हैं आसिफ। अब देखना है यहाँ इस मुकाबले में अब थोड़ा सा टर्नआउट जरूर हुआ है, क्योंकि जब 18 में 36 की आवश्यकता थी, मैंने कहा था कि ये एक यूं कहें कि बहुत ही महत्वपूर्ण क्षण है। यहाँ से बल्लेबाज किस अंदाज में बल्लेबाजी करते हैं, कितने रन बना पाते हैं, इस ओवर में कितने रन बनेंगे। लेकिन तारीफ करनी होगी वन सॉल्यूशन के गेंदबाज अंगद ने, क्या जबरदस्त किफायती गेंदबाजी की। बिल्कुल किरण की बात करें, शिवलकर की बात करें, बांधे रखा अपनी जादुई गेंदबाजी के जरिए। ऑफ स्टंप पर ये गेंद ड्राइव करते हुए थोड़ी देर हवा के रास्ते, फिर जमीन के रास्ते, और गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में 2 रन प्राप्त करते हुए 2 रनों के साथ स्कोर में भी इजाफा, और स्कोर अब जा पहुंचा है 28 रनों पर। अभी भी अगर हम समीकरण की बात करें तो अब आवश्यकता है 9
9 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। यहां पर थोड़ा सा झुके जरूर थे, इस गेंद को खेलना चाहते थे, लेकिन जब तक उस गेंद तक पहुंचते एक बाउंस के बाद गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई देखना, एम्पायर के निर्णय का हम इंतजार अभी भी कर रहे हैं। यहां पर 4 रन का इशारा आ चला है। मिलेंगे रन 4 और चौके के सहारे अब स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर। सर, ये गांव का मेन रोड है, इसे किसी को रुका पाना थोड़ा सा हमारे लिए कठिन है। आपकी बात से मैं सहमत हूं, लेकिन वहां पर जो फील्डर थे स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर। सचिन तैयार शिवलकर के लिए, इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है, वहां पर खिलाड़ी दौड़ जरूर लगा रहे हैं और काउ कॉर्नर क्षेत्र पर वाइडिश लॉन्गन पर जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करते हैं डीप में, एक ही रन से संतुष्ट। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी जरूर हुई है, 33 रन। एक जुझारूपन, एक पैनापन, एक धार भरी गेंदबाजी इस समय होती हुई वन सोल्यूशन की बात करें तो जिस तरह से अंगद ने गेंदबाजी की और उसके बाद उसी क्रम को आगे बढ़ाते हुए सचिन के व्यक्तिगत ओवर की अगर बात करें तो पहले उन्होंने जब गेंदबाजी की थी तो पहले ओवर में उन्होंने एक सफलता हासिल करते हुए 5 रन दिए थे और अब देखना एक चौका हालांकि उनके ओवर में जरूर आया। वासिफ तैयार सफल हुए, ऑफ स्टंप पर आए, इस गेंद को मोड़ते हुए फाइन लेग की ओर ये गेंद गई। 2 रन और 2 रनों के सहारे स्कोर ओवर हुआ समाप्त। बिल्कुल 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 35 रनों पर और अब अंतिम 6 गेंदों में 22 रनों की आवश्यकता। 6 बॉल्स 22 रन्स टू विन। और 6 गेंदों में अब 22 रनों की आवश्यकता है और अब देखना है बॉलिंग मार्ग पर कौन से गेंदबाज को बुलाया गया है। और अब शत्रु आए हैं गेंदबाजी करने के लिए, जैसा नाम क्या उसी भूमिका में गेंदबाजी करते हैं। शिवलकर फिलहाल उनके समक्ष बल्लेबाजी करने के लिए तैयार, प्रारंभिक के बल्लेबाज हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन अब जिम्मेदारी रहेगी शिवलकर के ऊपर कि क्या वो अपनी टीम को विजय द्वार तक पहुंचा पाते हैं कि नहीं। 6 गेंदे 22 रन। वहीं शत्रु तैयार, स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग, मिड विकेट डीप, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, कवर्स, वाइडिश लॉन्ग ऑफ स्टंप पर थोड़ा सा सफल जरूर हुए, ऑन साइड में खेलना चाहते थे। अच्छी शुरुआत यहां पर होती हुई। 5 गेंदे 22 रन, 5 बॉल्स 22 रन्स टू विन। अब इस समय एक भरपूर जिम्मेदारी आ चली है। जो क्रिकेट शब्द को आप स्पेल करते हैं, सी के बाद आर लिखते हैं, यानी कि रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी। हवा में खेल बैठे हैं, गेंद बिल्कुल लॉन्ग ऑन बाउंड लाइन के बाहर, यह आता हुआ सिक्सर। इस सिक्सर के बदौलत स्कोर जा पहुंचा 41 रनों पर और अभी भी 16 रनों की और आवश्यकता। शत्रु की ये गेंद, इस बार ये निर्णय बड़ा ही दिलचस्प रहेगा। दिलचस्प मोड़ है, दिलचस्प क्षण है। नो बॉल का इशारा, फ्री हिट मिलता हुआ। पाने को बहुत कुछ, खोने को कुछ नहीं। वहीं विपरीत स्थिति में अगर बात करें तो गेंदबाज को खोने को बहुत कुछ है, क्योंकि यहां बल्लेबाज के पास पाने को बहुत कुछ।
यहां पर खूबसूरत अंदाज में इस स्ट्रोक को खेला है, लेकिन ऊंचाई ज्यादा प्राप्त होती हुई और नो बॉल है। और मुझे ऐसा लग रहा है कि शिवलकर को दूसरे रन के लिए जाना चाहिए था, दूसरे रन के लिए उन्हें जाना ही चाहिए था। नो बॉल था, फ्री हिट था, लॉन्ग ऑन पर स्ट्रोक को खेला गया था, हवा में था, गेंद ऊंची उठ चुकी थी, वहां पर कैच को लपक लिया गया था, लेकिन दूसरा रन लेते थे तो शायद शिवलकर स्ट्राइक पे रहते। हालांकि एक रन और मिलता हुआ। एक बार फिर से क्लीन अक्रॉस द विकेट खेलने की कोशिश, कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं। गाड़ी नंबर MH05 F95070 5070 जिस किसी की भी होगी तो जरा बीच में आपने उस गाड़ी को पार्क किए हैं वहां से हटा दे। टैंकर को ब्लॉक करती हुई आपकी गाड़ी, आपसे निवेदन है कि आप अपनी गाड़ी को साइड में पार्क कर दें। शत्रु की ये गेंद, इस बार मिडिल स्टंप पर एक गेंद अपील होती हुई अंपायर ने इसे नकारा। कोई इजाफा नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं रुका हुआ। स्कोर 43। और इस तरीके से इस मुकाबले को वन सॉल्यूशन ने जीत लिया है। बिल्कुल बहुत ही अच्छी बल्लेबाजी, उसके बाद बेहतरीन गेंदबाजी के दमखम पर अच्छी फील्डिंग और एक अच्छी नियंत्रण भरी गेंदबाजी को देखने को मिली, थोड़े से कम रहते हुए, और ये मुकाबला जीता है वन सॉल्यूशन ने। और मैं निवेदन करूंगा कि सचिन सावंत अपने मैन ऑफ द मैच का पुरस्कार लेने के लिए बिल्कुल कमेंट्री बॉक्स के करीब आ जाएं। सचिन सावंत, जिन्होंने 9 गेंदों का सामना करते हुए 18 रन की एक बेहतरीन पारी खेली और अपने टीम